ह्या मॅडमची सासू लई छान आहे, त्या ऐकून ऐकून ऊर वरून आलाय। गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। आणि सगळ्यांना श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा। तर मी आता चालली आहे मंदिरामध्ये। तर इथे मी पूजेसाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे। पाणी घेतलंय, त्याच्यानंतर दूध, खडीसाखर प्रसादासाठी घेतली आहे, तुपाचा दिवा घेतलाय, त्यानंतर महादेवाच्या पिंडीवर आपण जे वाहतो ते सगळं इथे घेतलेलं आहे, फुलं घेतलेले आहे, नंतर भस्म, चंदन, धूप हे सगळं असं मी घेतलेलं आहे, मध घेतलेलं आहे, अत्तर घेतलेलं आहे, बघू शकताय, हळद कुंकू सुद्धा आहे। फक्त आता याच्यामध्ये तांदूळ ठेवायचं राहिले, कारण आज तांदळाची मूठ आहे। मला आता काही समजत नाही की हे पाणी कसं घेऊ आणि हे पूजेचं साहित्य कसं घेऊ आणि व्हिडिओ कसा करू। तर चला मी हे पूजेचं साहित्य घेऊन जाते मंदिरामध्ये। बापरे, पूजेचं जाणार साहित्य ते पोहोचलेलो आहे मंदिरामध्ये। चला आता पाय धुवून घेऊ। तर इथे सुरू आहेत मैत्रिणींच्या गप्पा, कारण पूजा एक दोघी तिघी जणी करत आहेत, त्यांच्यानंतर मग आमचा नंबर आहे, त्यामुळे आम्ही थोडंसं साईडला थांबलेलो आहे। तिकडे तिकडे सुनके फोटो काढू की व्हिडिओ करू? पूजा झालेली आहे, आता आम्ही हळदी कुंकू लावत आहे, पहिला लावते। संस्कारी भाऊ बाई ग, आम्ही तर पाय पण पडलो धरा। सो फ्रेंड्स, आता आम्ही घरी चाललोय। वांगीताईने दिलेली बॅग, वांगीताईंची आठवण आली परत। मी आता घरी आली आहे आणि पूजेचं ताट वगैरे इथे ठेवलंय। आता साबुदाणा करायचा आहे उपवासासाठी, मुलं पण येतील कारण आता 1:15 वाजलाय। तर इथे मी मुलांसाठी आज आप्पे चटणी बनवणार आहे। कालचं थोडं पीठ शिल्लकच होतं, मी ठेवलं होतं फ्रीजमध्ये, तर त्यापासून मी इथं मुलांसाठी आप्पे आणि आमच्या दोघांसाठी साबुदाणा। तर साबुदाणामध्ये मी आज मिरची टाकलेली नाहीये, तर मी आज लाल तिखट टाकून साबुदाणा बनवलाय। तर मी इथे साबुदाण्याचे पापड वगैरे पण तळलेले नाहीयेत, कारण साबुदाण्यासोबत आणि तेलकट काही खाल्लं की मग डोकं दुखते म्हणून। तर फ्रेंड्स, गेले 2 दिवस मी तुम्हाला म्हणते की मी हे ब्लाऊज शिवते, तर हे इथे आता तयार झालेलं आहे। आणि ही साडी बघा, मी तुम्हाला म्हणत होते दाखवायची, तर तीच ही साडी बघा, खूप छान आहे साडी। तर फ्रेंड्स, मी आता चालली आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी चहा घेण्यासाठी। आज श्रावण सोमवार आहे, तर त्यांनी चहा प्यायला बोलवलंय, तर चला। चप्पल सरळ वापर। काय झालं? नवीन सायकल राजाची।
तुझी सायकल राजा कुठं आहे? लहान आहे ना वय अजून. चल बेटा बाबू, वातावरण किती छान झाले ना. चल बाबू पाऊस लागणार आता काय करू, जाऊ दे म्हणतात काय ग बाईला घाण वाटत नाही, बिलकुल घाण वाटत नाही पोरांना. नाही तर राजचा नीरज राजला बोल तू खेळा नाही तर तू खेळ इथंच, आम्ही जातो घरी. फ्रेंड राहते आमची इथं 4th वरती. 2 3 4 फ्रेंड राहते बाई लयवर. मला काही चढून सवय नाही ताई. बाई मी चावी आणायला पाहिजे होती ना बाई. बाळाला पण बघायला आले असते, लगेचच झाले असते 2-3 कामं. चावी पण आणायला नाही, शीतल त्याची आणायला पाहिजे होती ना. बाळाला बघायला आलीच नाही, म्हटलं शीतलताई आली की जायचं आपलं. बाई शीतलताईची बकेट इथंच आहे. नाही चुवा वगैरे काय गेला नसेल ना. म्हणते चुवा वगैरे गेला नसेल ना, काय माहिती बाई. काही छान झाडं वगैरे ठेवले त्यांनी. चला चल बाई, थकून जातेच बाई, मला सवयच नाही चढायची. मी आधी एक राऊंड सायकल ठेवून गेली, परत वरती आली, परत लॉक लावलं, परत खाली आली. बाई या मैत्रिणीच्या घरी हाऊस छान आहे. हाऊस मी पण डॉलला मागवलं, परत आणि घालवलं बाई ते. हाऊस ते राहतच छान आहे. त्याच्याकडे कुठे चिपकली? असली आहे का नकली? असली की नकली आहे? नकली आहे नाही, असली आहे ती. असली आहे, असली. तुला देऊ? हा देऊ का? का का भीती वाटते? आम्ही तर पकडतोय बाबा, आम्ही पकडतोय हातात असं. पाणी पितोय. ही चिपकली त्याला. आम्ही म्हणते असली आहे, तो म्हणते नकली आहे. लगेच ओळखते खरं, ते म्हणते नकली आहे. दक्ष दक्ष बघा किती मन लावून अभ्यास करतोय. आणला बाई मैत्रिणीने चहा. गरम आहे, गरम आहे. कुठले मुलं कुठली घेतात चहा? तू लाडू खाल्ला थोडस? आमचा राज पहिलेच मागू राहिला, घेऊ का? घ्या ना ताई. कुठं द्यालाय ताई? ताई शीतल ताई या चहा घेऊ. संपला की चहा? बस अजून पाहिजे? घ्या, थंडी होईल. चहा घ्यायला तुला कोणी शिकवलंय? छान आहे. जास्त मी ओव्हर दाखवायची साडी मला आवडली 2500ची. सासूला सांगितलं 1500. झालं दिराचं लग्न आपल्याकडे म्हणजे साडी बघायची जवळ ठेवायची.
जाऊन तुला ही साडी आवडते म्हटलं हा का बघ घेत नाही म्हटलं आई नाही तर 1500 दिले मी टाकून देतो 500 रुपये 2000 मध्ये फिक्स तर तो दुकानदार नाही म्हणायचे त्यांनी मला अजून 700 रुपये टाकले तुला आवडली ना साडी घे म्हटलं मी म्हटलं ना पण त्या दुकानदाराला सांगायची 1500 पर्यंत दाखव आणि ही साडी मला घरात ठेवायची 2500ची होती ती ही सोडून वाटायची मला हीच आवडते का दुसऱ्या साड्या पाहत एक घेऊन टाकी गेले तर गेले जाऊ दे पैसे भांडे बिंडे तुला ह्या मॅडमची सासू लई छान आहे त्या ऐकून ऐकून ऊर भरून आलाय ह्या मॅडम काही सासूच झाल्यात आता आमच्या पण एकदम छान आहेत त्यांच्या पण एक नंबर आहे 2 दिवस गेली तिसऱ्या दिवशी बंद पडलं 4थ्या दिवशी बंद पडलं पुढचं गेलं माहितीये आता लग्न झाले आपलं का होते कोणाचं तुमच्या जेठ असो कोणी असो द्यावंच लागतं सासरे नाही झालं आता घरी गेल्यावर थोडं चेंज काय झालं पोरांना लगेच प्रश्न सो काही आता झालेला आहे ताईंच्या घरचं चहा पाणी आता आम्ही जातोय चला चला बाई जाऊ आता स्वयंपाक करायचं स्वयंपाकाचं टेन्शन घरी जाऊन फ्रीज जरी उघडला तरी माझ्या लक्षात येत नाही काय आता मी घरी आलेले आहे गाईज आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा भेटूया गाईज नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्स फॉर वॉचिंग